काही शिजते काय सांगा बा. खिचडी बिरबलची खिचडी शिजली असेल पण हे काही शिजते काय सांगायची. हो ना, काय काही एक शिट्टी नाही वाजून राहिली याची. कसं काय म्हणजे लय धडा जायते कुकर पान तुम्हाला म्हणून राहील कुकर घ्या हे सगळा याची रिंग किती काही बदला तरी ते हवा जातेच त्याच्यातून. शिट्टी वाजायचा पत्ताच नाही. हो ना, तुम्हाला सांगा आता ऐकत नाही. तुम्हाला वाटतं सुदास आहे. हो ना, ते याच्यात लकी ड्रॉप भेटलेला ती आणि सांगा काय म्हणा मग आम्ही. अरे मग आई मी काय म्हणतो हे कुकर मोडून टाक याच्या बदल्यात नवीन घे ना. आलं ना आपल्या गावाचे दुकान आलं ना त्या भांड्यावाल्याचं. काय सांगून राहिला आपल्याला दुकान आलं का बाबा. मग तर लय चांगलं झालं. हे कुकर मोडून टाकतो याच्या बदल्यात ती नवीनच घेतो. जराशे पैसे टाका लागले टाकून देतो नवीनच आणतो आता काही असो. म्हणा भांड्यावाला बुवा. हो, कसं काय म्हणजे गेला असेल ना ते. मग आता लोक इथे थांबला का मग ते. अरे बाबा 2-4 दिवस हिशोबाने आलेला दिसला मला ते डमनीन गिमनीन काय त्याचा तालतंबुरा. मग आता मानतो म्हणे मग दुकानात कुठं मानते काय सांगा कुठे गेला काय माहिती. आता मी गेलो दवाखान्यात आता काय मानलं काय नाही त्यानं. असं असं हो का. काही वैकी पायकीतला आहे का म्हणलं माणूस. का काय आपल्या वैकीचा आहे का नवळा आहे. अरे ते आपलं काय त्याचं नाव काय ते पिवळे आपलं मामा जुटे रे त्यानं ब्लँकेट वाला तेच ते त्याचा आहे ते. ते आला का. अरे बाबा रे ते काय आला बा गावात नाही. अरे बाबा मुक्कामी आला का डमणी गिमणी घेऊन. बापा मग तर मला वाटते चोटच आहे आपल्या गावाले. पाहिजे रे बा पाहिजे म्हणलं. हो नाही तर कसं ते काय जुने भांडे आणा नवे भांडे घ्या. रातोरात फरार. त्याचं माहित नाही बरं कसं आहे तुम्हाला माहित नाही ते. बोलता काय केलं ना काय काय म्हणजे भांड्याचं काय प्रकरण आहे त्याचं. अरे बाबा तुम्हाला माहितच नाही ते मागं 2-2.5 वर्ष आधी घटना घडली होती ना. हेच होय ना ते मामा जुटे रे. मग काय रातोरात ट्रक भरून पळाला होता म्हणलं पळाला. मग सगळ्या लोकांना म्हणे जुने भांडे आणा तुम्हाला नवे देतो येऊ राहिले ट्रक येऊ राहिला. ट्रक आहे तिकडे तेही तिकडे ना आपले भांडे घेऊन गायब. मग अरे सगळ्याला बिलकुल सफा करून टाकलं त्यानं मागं 2-3 वर्ष आधी. बापरे म्हणजे असं केलं त्यानं नाही. आता मी आता सुरत होतं मला काही माहित नाही ना. पण तेच आता काय तसंच करून का डबल का तसंच असते का काही बी काही नसेल आता ते. अरे काही नाही हे बा तुम्ही सोपं नको समजू त्याले. मामा झुटेरे म्हणते त्याले. ते आला म्हणजे काहीतरी त्याचा हेतू असलाच पाहिजे. मग एक तर भाऊ म्हणलं भानू आपल्या इथं आहे म्हणलं कापसाचे पैसे 30 लाख रुपये आपले कापसाचे पैसे आहे. आता नफा आला 60,000 रुपये. सगळे घरी पैसे आहे राजा. त्या लाईने पाटलाच्या घरी पैसे आहे. 100% त्याला सुगा लागला. हो की बा या गावातनी पैसे असणारे हे 2 व्यक्ती आहे. 100% आपल्याला झोडपा बसू शकते रे बाबू. काय करावं आता त्याला काय तुम्ही कापूस घेतला आणि त्याला काय माहित आहे काही तुम्ही काही बाबा काही बी लावता आपलं काय तुम्हाला बिया ठेव कोणते याचं सपनातही उसनता पायदा माय पैसे काय तुमचं कसं काय करावं. गमती नको नेऊ तू भाण्या भाऊ. हे पा ते मी सांगतो त्याला भांडे म्हणजे बहाणा आहे त्याचा. भांडे इकडे त्याला काही गरज नाही. मग ते काय आहे सांगतो तुम्हाला एक ना एक दिवस या 2-4 दिवसात मी 100% पळणार आहे. पुऱ्या लोकांना बिलकुल असा याच्यासारखा राहते ते मगरीसारखा चुपचुप राहते बरोबर. हो बिलकुल म्हणलं नसा देते का नाही झोडपानं पुरं गाव सुटवणार आहे यावेळेस ते. आता का तुम्ही काही झटच घेता बाबा कोणाला काय नेलं त्याला मागा आता झालं गेलं पार पडलं आता काय तसंच करते कधी. नाही बाबा तुम्हाला नाही माहिती आहे मला समजते ना काय तर अनुभव आहे माणसाले. आता कसं मला वाटतं लाईनी पाटलाला भेटा लागेल मला. हो हे याला इथून लवकर उठून द्यायला की कुठं मांडलं त्यानं दुकान काही पता किती आहे का तुला. मला काही माहित नाही बोला की कुठं मांडलं काय माहिती. त्याला आम्ही म्हणलं जा तिकडे ग्रामपंचायतीच्या मागं तिकडे पाका आहे जागा आहे त्यांनी तर गेलता ते काय सांगा आता लावलं असेल त्यानं बहुतेक आता खोपडी गिपडी मांडली असेल सकाळी मांडलं दुकान. पास लागेल ते कुठं आहे पाहतो त्याचा शोध घेतो मी आणि त्याला कसंही करून उठून द्यास लागतो. गावात त्याला दुकान मांडू देत नाही मी. हो आता लाईनी पाटला पहिले भेटून येतो मी. नाही तर बस आम्हाला दोघांना झोडपा आहेस. हो हे बा येतो मी आता जेव्हाच राहू दे होती खिचडी तू पहिले याचं काम काढतो मी. गावात दुकान मांडू देत नाही रे. लाईनी पाटील या म्हणलं बाहेर या म्हणलं जराशे. अरे मनोज पाटील आहे का घरी आहे का. हो कुठं काय आला जोरजोरान कल्ला करू आला का हिशोब चुकला का म्हणा. हो आलो म्हणलं आबाजी आलो का कधी म्हणजे कसं काय अचानक म्हणलं मोठमोठे नाव देऊन काय झालं बघ काही अडचण आली का काही धंदा गिंदा काही हुकलं का आपलं काही. नाही ना ते विषय नाही ना आता विषय गंभीर आहे ना. मग काय तर आता तुम्हाला माहिती आहे का ते म्हणलं तुमच्या इथं डाका पडला होता. तुमच्या इथं तिजोरी फोडायचा प्रयत्न झाला होता एक वेळ. ते माणूस ओळखता का तुम्ही त्याला ओळखता ना कोण होईल त्याचं कोण होय म्हणजे त्याला आपण रंग्यात पकडलं होतं ना. ते हे आपला मामा लुटेरे हो त्यावेळेस हो बरेच दिवस झाले त्या गोष्टीले. अरे मग तेच आला ना ते गावात आला म्हणतो बाबा. हो मग एक तर कसं आहे येऊन गेला असता तर काही हरकत नाही. पण कसं 4-5 दिवसाच्या हिशोबाने आलेला आहे त्या गावातनी आपल्या भांड्याचं दुकान आणलं त्यानं. आता एवढी मोठी ओमनी गाडी आहे त्याच्यापाशी पण त्यानं ते नाही आणली डमनी आणली. म्हणजे जेणेकरून आरामात आपलं पद्धतशीर शांततेनं आपलं काम होऊ शकते बा. इथंच राहायचं 8 दिवस आणि बरोबर गावाचा म्हणजे त्यानं गोशवारा घेतलेला वाटते असं वाटते मला. कारण की पैसा कोणाच्या घरी आहे एक तर तुमच्या घरी एक तर माझ्या घरी. हो बरोबर 100% दोघाले आपल्या टिपाई असण्याची शक्यता आहे. म्हणून म्हणलं कसं आहे त्याचं जे दुकान आता अजून लावायचं आहे वाटते बहुतेक. तर त्याला भेटा आणि त्याला म्हणा बा इथं दुकान काही लावायचं नाही म्हणा. असं काहीतरी योजना आखा लागेल आपल्याला. तसं काही नसेल ते आणलं आता त्यानं काय अलग चालू असते त्याचं. तसं काही नाही बसते तुमच्या मनाचं कसं तुम्ही मनातलं भीता तसं काही विषय नसेल ते. नाही ना तसं नको घेऊ तुम्ही हलक्यात नको घेऊ त्याले. मामा लुटेरे सगळ्यात भारी कॅरेक्टर आहे. कोणाला काही झोडपा देईन उभे चाट देणार माणूस आहे ते काय आजचा आहे का ते. मग मोठमोठ्या तिजोऱ्या फोडणारा माणूस पुरा मास्टर माइंड मास्टर चाब्या आहेत त्याच्यापाशी. तुम्ही आपण त्याच्या नादी येऊच नका. तुम्ही कसं सतर्कतेनं राहा. नाही तर झोडपा तुम्हाला बसणार आहे नाही तर मला बसणार आहे. पैसे आपल्याच घरी आहे. हो राजा ती आहे एकंदीला नाही का. एक तर आपण आता तुम्ही रविवारी बैरमले लोकांना न्यायचं आहे म्हणता नाही का. हो नाही का संधीचा लाभ घ्यायचा होय नाही. हो रविवारी द्याव झोडपा आता एक तर 2-4 दिवसासाठी आला म्हणता नाही असंही होऊ शकते. अरे बाबा हो राजा बरोबर आहे बा. 100% बिलकुल डाव साधला म्हणलं त्यानं. पुरी त्यानं न्यूज काढलेली दिसते मला गावातली. हो 100% कारण की आपण बैरमले जाणार आहो रविवारपर्यंत याचं वातावरण निर्मिती होऊन जाते सगळी माहिती होते. 100% चाट देणार आहे 100%.
आहे बाकी राजा नाही का लय माइंडेड म्हणून लागेल पण नाही का पहा बरं आता त्यानं किती समजा अभ्यास केला आपला की बा हे आता रविवारी जाणार आहे शनिवार रविवाराकडे सगळे गेले की बरोबर हात आपल्याला सफा करायचा आहे बापा लयच राजा पण कसं पण काही ना काही मार्ग काढा मग आता येईल गावातून कसं काढता येईल आता एकदम असं मन नाही बरोबर नाही ना की त्याला उठा बा इथं लावायचं नाही दुकान असं तसं एक तर डास घ्यायचा लागत ते आपल्यावर मग नाही नाही ते तर आहेच त्याचं डास पकडते ते हो सरपासारखं काम आहे त्याचं हो तर आपल्याला काय करावं लागन आपल्याला मागं राहावं लागन हो हे जे आपले बैरमले येणारे लोक आहेत का नाही की बा आपण जे बा कापूस दबायला बोलावले होते हो त्याला आपण कसं वट्यावर आहेत ते बहुतेक दिसले म्हणजे बसलेले मुंगशिराम इथे हो त्याला म्हणू की बा आपण काही बैरमले रविवारी येत नाही म्हणा बा हो कारण की असं असा गावातली माणूस आणि आपण तिकडे जा इकडे सफा केलं तर काय करता बा हो एक तर तुम्ही म्हणा बा ते दुकान त्याचं हटवायचा प्रयत्न करा त्याला देऊ पुढे घालून असं मला वाटते आपण काही जास्त म्हणायचं नाही नाही तर डास आपलाच पकडायचा चला मग ते त्या दिवसासारखं नाटक करू मग हो कुठं आहेत लोक काही दिसले का तुम्हाला तर ओळाखाली आहेत ना ते आपलं डॅनी आहे मुंगशिराम आहे दोघे जरी असले की बस झालं मग बाकीची मग वार्ता पाहिजे बस बस चला तुम्ही तिथं बरोबर बोला तुम्ही विषय काळा का म्हणा कधी लावाजी आपल्याला जायचं आहे ना म्हणा रविवारी असं तसं जरा विषय काळा मग मी सांगतोच बरोबर काय आता या मग तुम्ही मी जातो पुढे तुम्ही या मागून कंदिलाबाजी आले म्हणलं बा काय म्हणते काय नाही अरे का कंदिलाबाजी कुकडे काय म्हणलं काही नाही आपलं चक्कीतून आलो बंद केली चला म्हणलं आता घराकडे काय करा चाललो होतं कधी हो ना पण तिकडे लोक बिमार पडायचे आणि आपण इकडे चक्की चालवायची पावरती 3 माणसं राहायचे तिकडे दवाखान्यात भरती आहे म्हणते ऍडमिट केली म्हणते काय भानू आला म्हणते ना काय भानू भेटला होता बा आहे असं आहे शेवटी म्या म्हणलं का तुम्हाला तुम्ही मार घालून राहिले बा काही बी नाव त्या तिघाले म्या म्हणलंही नव्हतं ना का माया कापूस दबायला या म्हणून ते स्वतःहून आले ना तुम्ही बी स्वतःहून आलेले आहे सांगा बा तुम्ही म्या म्हणलं होतं का तुम्हाला तुम्हीच म्हणे का नाही येतो बा आम्ही हो आम्ही म्हणलो होतो म्हणा ते नाही पण ते आता माणसं बिमार पडले हो म्हणून कसं विषय निघाला पण म्हणलं फायदा बा रविवार नाही तर दिवसांच्या एवढं मोठं करून सवरून चाट म्हणजे आता काय तुम्ही म्हणसाल की बा चाट देते का पण मी तर म्हणतो ना मला या रविवारी कशी इच्छाच नाही जायची हो कारण की कसं आहे जरासं गावातलं वातावरण नाही बरोबर सांगा काढला तिसरा बा तरी तर म्हणलंच मला काही ना काही काढसानच तुम्ही शनिवारपर्यंत एखादा ॲटम काढता आता काय वातावरणाचं काय आता एवढं ढगाळ वातावरण थोडंसं असतेच ते कमी जास्त तुम्हाला काय अडचण आहे त्याची नाही ना ते वातावरण नाही ना रे बा ते तर बरं ऐन तूर आली की येत असते त्याचा नाही विषय हे विषय गावातला आहे ना तुम्हाला माहिती आहे गावात काय चालू आहे काही असते का प्रकरण माहिती आहे का तुम्हाला आम्हाला काय आता काही माहित नाही बा दुसरं काय झालं फक्त एवढे हॉस्पिटलला नेले एवढं माहित आहे ना ती नाही ना तुम्हाला माहितच नाही राजा अरे बाबा मामा लुटेरे आला म्हणते ना इथं मग काय तर बिलकुल 2-4 दिवसासाठी रवटी मांडणार आहे तिथं मग काय तर भांडेन कुंडेन ते वानाचं सामान प्लेटान भगोने ते आणले त्यांनी इकाले हो आता ते कसे जुने भांडे आणा नवीन असं तसं टाइमपास करून इथं 2-4 दिवस काढण्याची शक्यता आहे आणि आपण जाऊ तिकडे लगाचे बैरमच्या यात्रेले आणि इकडे जर यानं रातोरात काही सफाई केली तर तुम्हाला माहिती आहे का माणूस कोणत्या रंगाचा आहे रे असं असं हो त्याचं दुकान हो दिसलं बा मला शाळेपाशी त्याची डमणी गिमणी होती ते पाणी गिनी आणली त्यानं ते हापशीवरून हो 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 पाहिलं मी तिथं होता ते कुठं आहे कुठं म्हणलं ते जुनी खोली नाही का शाळेची आपली आता नवीन शाळा झाली ती जुनी आपल्या काळातली तर ते काय उघडीच असते त्याला काय कोणी वालीच नाही ना तर तिथंच त्यानं ते त्याची डमणी उभी केली आणि तिथंच ते आता स्वयंपाकाचं हे ते बरोबर म्हणजे थंडी नाही लागत आणि खोपडी मांडायचं काम नाही हो तिथं दिसलं मला त्याचा ते असं म्हणजे तिथं मेळ बसवला त्यानं नाही का असं नाही हे पा मी काय म्हणून राहिलो बा तुम्हाला जायचं तुम्ही जा रे बा बैरमच्या यात्रेला आपण रविवारी येत नाही हे जर गावात असन तर तुम्हाला तर माहिती आहे बा आपलं कसं कापसाचा व्यवहार सुरू आहे फालतू पैसा आला घरी असते माणसाच्या काही बी थोडाफार म्हणलं असं जर झोडपा बसला तर आम्ही काय करा मग तर म्हणलं हे पा आपण काही येत नाही रे बा रविवारी असं कसं काय करून राहिलं तुम्ही असं नसते राजा चाटा नका देऊ तुम्ही हो ना मग तुम्ही म्हणाल बा ते गावात जर असला तर कसं काय जाईल माणसं मन लागेल का तिकडे काय म्हणते ना देवळात चित खेट राहत असं होईल ना आपलं म्हणून म्हणलं माझ्या काही मन लागणार नाही हो म्हणून म्हणलं बा त्याला इथून गावातून कसं रवाना करता येईल याची कोशिश करा बा तुम्ही आता लाईनी पाटील आले का लाईनी पाटील सांगा ना बा यायले हे काय म्हणून राहिले आता बैरमचं कॅन्सल करून राहिले तुम्ही राजा कापसाच्या वक्ती आमचे कामं करून घेतले ना आता मध्ये येत नाही म्हणजे अरे बाबा मी बी नाही येऊन राहिलो हो तेच म्हणलं मला बाबा आत्ताच सांगे म्हणे बा ते लुटेर गावात आहे म्हणे तू कुठं चालला म्हणे हो ते आपण काही येऊन नाही राहिलं म्हणलं मी आम्ही तर नसतेच की राजा मग तुम्ही तर मग आता येले काय उठून देऊ का आम्ही काय म्हणू त्याले म्हणा ना काही बी म्हणा बा ती शाळा दुरुस्ती करायची आहे म्हणा आम्हाला असं तसं इथं काही म्हणू का म्हणा तू हो तिथं शाळेमध्ये दिसलं मला आता चला पाहून बरं चला बरं म्हणून पाहू आपण हो चला त्याला म्हणतो बा शाळा दुरुस्त करायची आहे हो उचल म्हणून लागन तू नाही का हो चला आता इथून त्याला उठून देऊ हो त्याला म्हणा बा खोली दुरुस्ती करायची आहे आणि मग ते अजून दुसऱ्या ठिकाणी जातेच समजा हो मग दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर मग अजून त्याला सरात द्यायचा की इथं मान नको तिथं मान नको म्हणजे इथून म्हणजे कावला पाहिजे ते चालला गेला पाहिजे हो बस असं करावं लागेल आपल्याला हो ना पहिले इथून तर पाहू आपण त्याला म्हणून काय म्हणते तर हो चला पहिले भेटू पाहू मग पुढचं पुढे आले म्हणून बुवा काय तर राम भाऊ राम म्हणलं राम काय कसं काय म्हणलं हे काय हे डमणी गिमणी काय बैल तिकडे बांधले ते काय कसं काय म्हणलंय काही नाही आपलं भांडे गिंडे बर्तन सेंटर आहे आपलं हो मामा बर्तनवाले हो ते आता कसं आहे इथं मस्त जागा आहे मी इथं आराम करा होरांड्यातनी आपलं दुकान मांडलं सकाळचं हो इकवा गेले आपलं 2-3 दिवसात रवाना हो असं होतं बुवा अरे कसं काय करून राहिले तुम्ही असं थोडी जमते काय कुठे आपलं मांडलं आपलं काय घरचे आहे काय शाळेची खोली आहे राजा हे इथं तुम्ही कसं काय करून राहिले जुनी जरी असन तरी इथं काही मांडायचं काही असं काही जमत नाही काही
म्हणजे जमत नाही म्हणजे आता काय काय अडचण काय म्हणला रिकामी आहे बा म्हणलं काहीतरी असं आडोसा होती म्हणून बा इथं आलो मी तिकडे कसं जागा बरोबर नव्हती मग म्हटलं इथं बरं आहे. नाही ना हे पा भाऊ मी काय म्हणतो इथं तुम्ही भांड्यात दुकान लावूनच काय राहिले म्हणलं हो काही चालत नाही इथं काही खपत नाही कारण की कसं आहे सगळ्याजवळ अन्नातले भांडे हे ते असे पडून आहे ना कट्ट्याने भरून आहे अजूनही कोणी काढले नाही इथं मग काय तेच आता कुठं सेल करावं काय करावं ते विचार पडला नावं खोडून आम्हाला असं लग्नात द्यावटून राहिले पण आता काय करावं समजून नाही राहिलं. हो ना खपवू नाही खपवू माया काय एकच नाही ना जुने भांडे घ्या बा तांब्याचे भांडे आणा जुने हे ते हो मोळ गीड सगळं घेतो मी हो म्हणून म्हणलं कसं 1-2 दिवस राहिलो असतो बुवा आणि गेलो असतो. हो ते सगळं बरोबर आहे तुमचं पण इथं नाही जमत म्हणलं काय हो इथं अजिबात दुकान लावायचं नाही ते गाडी गिडी तुमचं उचला ते आणि त्याला निघा. तुम्ही तर जसे काय काय हेडमास्तर सारखेच बोलून राहिले का शाळेचे हेडमास्तर आहे का तुम्ही ते म्हणन मले तुम्ही कोण म्हणणार कोण म्हणणार म्हणजे अरे गावचा नागरिक आहो राजा मी असं कसं काय बोलत राहिला तू म्हणलं जमत नाही इथं जमत नाही हिंदी नाही मी पा म्हणलं आता इथं मांडलं मी 2 दिवस मांडतो आणि चालला जातो हो हे काही तुमची शाळा नाही आहे ती हेडमास्तर उद्या शाळेत आल्यावर मी त्याला भेटीन हो त्याला म्हणून बा असं आहे पा बा होरांड्यातच आहे आपलं हो असं काय अंदर जात बी नाही आम्ही तर लस लावून राहिला आता मग काय काय तू उचलत नाही का मग आमच्या मनानं नाही नाही ते तुमच्या मनानं नाही ऐकत मी ते हो 5 बस आहे तिकडे हो काय करायचं ते करून घे मी इथं मांडतो म्हणजे मांडतो. अभिन तर सगळं दिसून राहिलं का तुम्ही दादागिरी करते ती चला बरं मुंगशीराम चला मला चला चला लाईन पाटील चला तिकडे चला. चला जरा काही ना काही पास लागणार चला. मामा हे तर लय अगोपरा करून राहिले म्हणजे आता इथं काय मांडलं त्याला काय अडचण येऊन राहिली याला काय अडचण आहे. नाही असतेच ना 1-2 इसकट असतेच मग काय तर हे पहा मी काय सांगतो आपल्याला ते आता काही ना काहीतरी अजून कारनामा करणार आहेत ते हो आपले भांडे गिंडे काढ आता मांडणं सुरू कर हो म्हणजे कसं रातच्यानंच आपलं दुकान लावून ओके झालं पाहिजे म्हणजे ते याच्यात आपलं मांडणं झालं म्हणजे मग कसं एक बसलं का नाही बस मग काही लोड नसते हो जाऊ दे बा मग आता मांडलं आहे ना मांडलं काढ आता आपले भरणे गिरणे मांडणं सुरू कर बाकी मग नंतर स्वयंपाक पाहू काय करायचं तर. तसं हो हो एक जागा शिकून घ्यावं लागते नाही का मग पाहिजे पुढचं पुढे नाही का बरं काढतो मग. पण आपण आज लोक कोण असा विरोध केला नाही पण हे आता यावेळेस पहिल्यांदाच होऊन राहिले असं बरं पाहू ना काय करते तर हो पाहू दे येऊ दे त्याला काय किती जण घेऊन येते तर पाहूनच घेऊ ना. ऐकते का ते त्याला सांगतो ना त्याचा हेतू तेच आहे हो इथं या गावाला लुटणे म्हणजे लुटणे हो म्हणून तर ते निघून नाही राहिला पण आपल्याला सांगून राहिला ते की बा शाळेवाले म्हणून तुम्ही काय म्हणता म्हणजे इतकेपर्यंत बोलायची काही गरज आहे का त्याला आपण गावाले हो आता शाळेवाल्याच काय गरज आहे आपण म्हणलं म्हणजे तरी झालंच का नाही. आता मी काय म्हणतो का लाईनी पाटील तुमचे सासरे बॉस आहेत ना गुरुजी हो तुम्ही लावा बरं फोन द्यायला हो तुम्ही फोन लावा म्हणजे मग कसं टेन्शनचं काम नाही. नाही ना ते दवाखान्यात आहे सध्या दवाखान्यात असल्याच्यानं कसं आपल्याला फोन लावून बरोबर नाही अजून टेन्शन आधीच तर टेन्शन घेणार सासरे भाऊ आमची आता यातल्या त्यात ते जर म्हणून शाळेत येऊन बसला तर अजून टेन्शन वाढायचं त्याचं हो आता दवाखान्यात आहेत ना ते भरती आहेत ना. मग आता काय कसं करावं तिथं कोणाचे ऐकून नाही राहिला ते म्हणते बा शाळेवाले पहिला आता मग आपण काय म्हणावं मग आता काय करावं अरे का काय राजा मग शिराम तू पोरगा राजा म्हणलं अध्यक्ष आहे ना शाळेचा शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नाही का मग त्याला म्हणाले का म्हणा अध्यक्ष झाला तू हे पाय बरं म्हणा ते जुन्या खोलीत नाही ते आला म्हणा येऊन बसला म्हणा माणूस असं कसं काय तुमचं नियंत्रण आहे का नाही म्हणा काही. अरे हो रे अध्यक्ष आहे ती शाळा व्यवस्थापनचा हो आपल्या संकेतच्या ते अध्यक्ष झालता बरं मग पाहा म्हणून दिले समजावून सांगू आपण दिले की बा असंच आहे हो त्याच्या माध्यमातून करावं लागेल नाही का सोनाराच्या हातानंच कानात टोचा लागते याचे तसं काय ऐकत नाही ती. तसंच करू आपण नाही का हो मग आपल्या मारतीला सांगून देऊ म्हणा असंच आहे म्हणा बा अध्यक्ष या नात्यानं तू काय करास ते पाय म्हणा लवकर चला मग त्याला भेटून घेऊ आता आणि याला तर काढून द्यायचंच आपल्या चला. अरे मारती तू काय शाळा व्यवस्थापन का काय म्हणते ती शाळेचा अध्यक्ष आहे म्हणते मग काय तू काही म्हणजे चालते का नाही म्हणलं काही ते शाळेत ते जुनी शाळा आहे तुमची खोली तशी बेवारच पडून आहे तर त्याचं काय आहे काय नाही बुवा तर ते लोक तिथं दुकानं मांडून राहिले जरासं त्याला समजावून सांग ना जरा काय आहे काय नाही तर. कोण होय म्हणलं मांडणार ते कोण मांडलं दुकान तिथं काय तुम्हाला माहित असते का राजा सरपंच जाग्यावर नाही उपसरपंच तिकडे जाऊन बसला सदस्य तुम्ही आता तुम्हाला भेटायचं याचं काम पडलं मध्ये म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती तुम्ही अध्यक्ष म्हणता स्वतःले आणि तिकडे शाळेनं पाहा ती जुनी शाळा जरी असली तरी तुमचीच होईन ती मग त्याचं काही ना काही करा नाही का तिथं ते पाहा ते भांड्यात दुकान मांडलं नाही का माणसानं त्याला तुम्ही म्हणा समजून सांगा की बा म्हणा इथं कसं काय मांडून राहिला तू. बरं मग असं करून आता गुरुजीला उद्या येऊ द्या उद्या आले की समजा मग टेन्शन नाही. आता गुरुजी येईन काही तिथपर्यंत ते दुकान एक मांडल्यावर मग उठत आहे असते का सध्या मांडत आहे त्याचं आता जर म्हणलं म्हणजे मग कसं तशीच गाडी घेऊन ते रवाना जर झालं तर फारच चांगलं नाही तर मग ते कसं भांडे घेऊन लावले बा आता कसं करू काय करू लडपड करायचा मग म्हणून जाऊ द्या असं होईल ना ते. बरं देऊ ना उठून देऊ त्याचं काय त्याला काय दुकान मांडायला थोडी आहे काही ती मी आता गुरुजीला फोन लावतो पहिल्या गुरुजी कुठं आहे पाहतो मग त्याला म्हणतो असं प्रकरण आहे बा काय करू काय नाही का टेन्शनचं काम नाही मग कसं बरं राहते बस लावा तुम्ही फोन लावा गुरुजीला म्हणा ते कसं काय म्हणा त्याला लवकर उठवा म्हणा इथून नाही तर आम्ही उठतो म्हणा आता लावतो त्या फोन मला 1 मिनिट
काय झालं म्हणा शाळेत नाही अध्यक्षाचा फोन आला. हॅलो हां बोला म्हणलं. काय म्हणता हो अध्यक्ष, बोला बोला. काय गुरुजीराजो कसं हो हे शाळेत राहते ते जुन्या खोलीचं पान ते काहीतरी मेळ लावून ते एक तर पाडून टाका नाही तर काहीतरी करा ते लोक त्रासून राहिला ना. माहित ना आता काय झालं बा. कोणा बकऱ्या बांधल्या का इंधन टाकलं काय सांगा आता. अरे काय झालं काय म्हणलं. त्याला कुलूप लावलं होतं ना जम्या. काय लोक का नाही बसासाठी बसतं म्हणते ते कुलूप तसंच तोडते. तर कोणी काय झालं धिंगाणा झाला त्याचा. ते जुन्या खोलीचा ते पाळाचा प्रस्ताव पाठवला पण अजून काही आले नाही पळाले. काय झालं त्याचं काय आता नवीन. नवीन आहे तिथं लोक म्हणलं ते आपलं दुकान टाकलं एका जणानं आपलं भांड्याचं दुकान आणलं त्यानं. आता 8-10 दिवस काल जाते उठून ते मस्त आपलं स्वयंपाक पाणी रावटीच गेली त्यानं मस्त जसं घरच होई त्याचं. तर त्याचं जरासं कसं काय करावं म्हणलं त्याला उठून द्यावं लागते ना. बाबा रे बाबा म्हणलं हे बा कोणाला बसू नका देऊ ना त्याच्या. ते आणसा ना आपण आणसा ना घरावर गोष्टी राहायच्या. अध्यक्ष तुम्ही तुम्ही जा प्रत्यक्ष माय काही काम नाही. तुम्ही जा म्हणा येईल म्हणा बा इथं काही हे नका करू म्हणा दुकान फुकान. मग काय राह नसतं कोणी आलं तर मा भोवती काय आले आता काय ते बकऱ्या बांधते मावलेले पण मागं म्हणलं बकऱ्या नको बांधू बकऱ्या बांधी त्याच्यात. हे लोक गेले होते म्हणते पण ते कसं आहे ते म्हणते म्हणे बा गुरुजी आल्यावर पाय तुम्ही उठतो बा. पण ते कसं तुम्ही आता कसं दवाखान्यात वाटते ना. हे नाक भरती करून घेतलं हो ना. आता काय मला बरं वाटू राहिलं बरं पण नाही म्हणते आता सुट्टीने उद्या देतो म्हणते. नाही आज संध्याकाळी घरी गेलोच तुम्ही. आता मी डबा घेऊन बोलावला मागडचिले. मग काय आता भरते मी इथं. हो काही हरकत नाही. तुम्ही जा त्याला सांगून द्या म्हणा बा उचल म्हणा ते. बरोबर म्हणतो बा ऐकलं पाहिजे का ना. ऐकते ना अध्यक्ष म्हणा मी शाळा व्यस्त म्हणता. दुसरी गोष्ट त्याला सांगा ते शाळा खोली पळा लिहून राहिले म्हणा उद्या असं काहीतरी सांगून दे. शिकस्त खोली आहे म्हणा फालतू राजा म्हणा आमच्यावर आपत्तींना म्हणा पडली गेली तर उचल म्हणा ते फटकन. जाऊ द्या करून टाका ते मोकळं. आता जातो ना मी देतो त्याला काढून ते हुसकून देत त्याला. फक्त मी काय म्हणलं आमचे माणसं आहेत का तिथं तुम्ही कोणाच्याकडे भरती कोणाच्याकडे म्हणलं. हो मी तर खादोडी साहेबाच्या हो इथंच आता इथंच भरती तिथं मग ते सरपंच आपले ते शांताराम भाऊ हे ते देवदास भाऊ आले का तिथं ते भरती झाले तर तिथंच म्हणलं भेटले का तुम्हाला. बरोबर ते आहेत का इथं काय सांगा असतील बा. आता मी काही इथून उठून गेलो नाही पाहा जाऊन. हो ठीक आहे पाय तुम्ही काय तर फक्त तुम्ही त्याला लवकर तिथून लवकर उचल म्हणा बघनगडी. नाही तर मा भाऊ तीन ते हो ठीक आहे ते कर बरोबर. बरोबर ठीक आहे पाहिजे म्हणलं त्याचा डब्या गिबाचं जरासं कसं आता इथून पाठवायला पूर्ण नाही आम्हाला. पाहिजे त्याची भेट घ्यायचा म्हणलं सरपंच याची त्याच्या. ठीक आहे मग ठेवतो मग. आता किती जण डबे करायला लागते काय मी तुम्हाला. बरोबर ठीक आहे हो ना जातो मी भेटून द्यायला. हो ठीक आहे बरं किती हुशारा पा म्हणलं पाठी साहेब बादच्या बाद भांडे मांडले नाही का आधी काहीच नव्हतं बरं. त्याला वाटलंच काही ना काही बला येते बुवा पा म्हणलं आयडिया त्याच्या. पण मारते आहे ना आता मारते देते उठून द्यायला नाही का. पाहू ना काय होती. हे आता हात धुवूनच मागं लागेल दिसते मला नाही का. आता येले आणलं वाटते घुट बैगन आली. आता हे काय म्हणते काय सांगा. बोला भाऊ बोला म्हणलं काय म्हणत होते काय काय कसं काय विषय काय म्हणलं. अरे बापरे हे आहे का हो ना. पण यानं जराशी मदत केली ती आपल्याला लग्नात नाही का. हो ना हे सोडायला आलं तर आपल्याला जरासं आता काय कसं काय म्हणावं लेकाचा मोठा पेच पडला आता. अरे का कसं काय म्हणलं इकडे कसं काय हे काय लावलं तुम्ही. काय नाही भाऊ हे आपले भांडे कुंडे आपले हो अन्नाचं सामान हे ते जरासं स्टील भांडे. चला म्हणलं मांडावं इथं जागा व्यवस्थित आहे पडकी खोली आहे बसा उठाले जागा आहे थंडी लागत नाही. म्हणलं म्हणून मांडलं होतं हे. नाही तसं काही विषय नाही पडकी खोली आहे बसली असते मांडलं असतं काही म्हणणं नाही माया. पण कसं झालं नेमकं आत्ता फोन आला अर्ध्या घंट्याआधी. हो तर हे जे शाळा आहे का नाही हे शाळेची उद्या आहे का नाही पाळाच आहे या शाळेले. धोकादायक इमारत आहे कोणाच्या अंगावर पडली तर वांदेल कामी यायची. पत्र आलेलं आहे त्याचं तर ते उद्या आम्हाला लवकर पाळायची कोशिश करायची आहे. त्याच्यानं कसं आहे इथं तुम्ही कसं उद्या काही मांडू नका. हो कारण की उद्या मग आम्हाला अडचण येईन ती. आता तुम्हाला उठा हे करा. आता तुम्ही बादच्या बाद भांडे मांडले वाटते वा. तर म्हणलं हे तुम्ही उचला आणि तुम्ही कुठंतरी दुसरीकडे लावा. इथं काही तुम्हाला म्हणजे शाळा परमिशन देत नाही. आता इतक्या वर्षाची खोली आहे म्हणते. आता आजच आलं का पत्र बी. बोललं का हाय कलाकार पण हे हाय उलिस दिसते घुट बैगन. हो ना ती आहे तुमचं बरोबर. काय तुम्ही कोण अध्यक्ष आहे का शाळेचे काय अध्यक्ष गिध्यक्ष आहे वाटते. हो मी कसं शाळा व्यवस्थापनचा अध्यक्ष आहे त्याच्यानं जबाबदारी मावर येते. कोणाला जर काही झालं तर मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला पकडल्या जाते ना. नसतं काही आपद याची खोली पळाची तुम्ही दुकान मांडा. एक तर आता खोली पळाचे आदेश आले त्याच्यामुळे काय आहे तुम्ही इथं काही मांडू नका. तुम्ही लवकरात लवकर इथून उचला. हो ना पण मी काय म्हणतो ते पाळणारे लोक आले की मी उचलतो तोपर्यंत तर बसू द्या. तोपर्यंत बसतो मी नंतर चालले जातो ते आले की. नाही ना तसं नाही होत ना ते. मग का वक्तात काळा आणि तिथे माणसाची मजुरी घरून भरावं का आम्ही. उद्या आहे ना 100% आहे ना गुरुजीचा फोन आला ना मला. हे या खोलीत मांडूच नका तुम्ही. हो कसं आहे ते वांदेल कामाचं अधिकारी तपासणी लिहायची. मग काय बसा लागेल आपत यायची आमच्यावर. असं म्हणता नाही का म्हणजे समजा मग आता काय इथून उचला लागेल नाही. नाही ते जमतच नाही. ते कसं आहे नाही तर आपल्याला काही अडचण नाही पण ते विशेष जरा गंभीर आहे ती. बरोबर आता ठीक आहे पाहतो मग. आता काय तुम्ही म्हणता सकाळपर्यंत माणसं येईपर्यंत राहतो. मग आता पाहतो सकाळी अजून कुठं चालतोल काही. हो ना रातभर राहा तुम्ही. रातभरसाठी नाही म्हणत मी. पण हे सगळं तुमचं ते बॅनर बोर्ड हे सगळं आपलं काढून टाका. सकाळी लवकर दुसरीकडे पहा काहीतरी व्यवस्था. हो इथं जमणार नाही. हो कसं आहे फालतू मला बोलणे खा लागेल एक तर. हो भांड्याचं दुकान मांडा लोक या भांडे घ्यायला आणि शाळा पळाव. नाही 2-4 गचकले तर नाही का आपत मावर सगळी. घेणं नाही देणं. तुम्ही लवकर उद्या सकाळी रवानगी करून घ्या. ओके काय तर यायचे काय माहिती निपटलंच नाही वाटते का. हो काय कसं काय म्हणलं कधीला बुजी सकाळी काय.
काही नाही ते मांडलंच ना त्यानं दुकान तिथून उचललं ना आता तिकडे त्या वडाखाली घेतलं त्या रोडवर मग काय रस्त्यातनी मधात हो म्हणलं त्याला उठून देणंच आहे ना आपल्याला काही करू हो चाल ना एक खेप जरासं म्हणू त्याला म्हणा बा हे रस्त्यातनी दुकान चालत नाही म्हणा म्हणजे मग कसं कटवून चालला तरी जाईल आम्ही तर अजून मांडलंच का त्यानं तिथून गेला का शाळेपासून गेला ना पण ना तिथून गेला म्हणा ते पण ती शेवटी गावाला भेवच आहे ना रे भेव आहे ना ते त्याला कसंही करून हकालपट्टी कर नाही त्याची हो चाल ना एक खेप जरासं म्हणू त्याला म्हणा बा हे मधात होते म्हणा रस्त्याने गाडी बैल कशी नाही म्हणा आम्ही त्याला म्हणा उचल म्हणा इथून दुसरीकडे कर म्हणा हो शेवटी कटा येते चालला जाते मग तसं करता नाही का पण ते आपल्याला नाही म्हणता येणार ना एक तर कसं आपण आता कसं एखादा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंचानं म्हणाले शोभते ते मग आपण कोणत्यानं म्हणा मग आपले हे नाही का डॅनी अभिज नाही का सदस्य नाही का सदस्य आहे ना मग त्याला म्हणून मारती आहे मारतीचं झालं ना त्यानं एक खेप शाळा व्यवस्थापनचं दिलं सपोर्ट आता ते डॅनियल घेऊन जाऊ आपण हो डॅनियल म्हणा का सदस्य आहे म्हणा ग्रामपंचायत त्याला मन बरं म्हणा उचल म्हणून चला उचलून उचलच लावले खाली तसं करू मग डॅनियल घेऊन जाऊ आपण डॅनियल म्हणा मन म्हणा त्याला नाही का हो चला आता काय म्हणते हे बोला आता काय अडचण नाही बा तुम्हाला आता काय म्हणता म्हणलं अडचण म्हणजे राजा काय तुम्ही माणसा राजा तुम्ही कधी सांगितलेलं समजत नाही का तुम्हाला इथून राजा गाडी बैलाचा रस्ता आहे आमचा ढोरं वासरं हे ती इथून जाते तर इथं तुम्ही आता हे खोपडी बांधली इकडे आता तुम्ही आता भांड्यात दुकान मांडसा लोकांना जाव कसं म्हणलं इथं हे का जागा बरोबर आहे काय तुम्हाला अरे बाबा लयच कोण राहिलं हे आता याचं काय अरे बा म्हणलं का मा दुश्मन आहे का धुऱ्याचं भांडण आहे बा तुमच्या संग मी काय तुम्हाला काय त्रास काय म्हणू तुम्हाला मांडलं तर तुम्हाला काय रस्त्यात कोण मांडून राहिलं तिकडून जाणार लागन तेवढा रस्ता आहे ना इथूनच जावं लागते का सवय पडले ना ढोरायला इथून जायची आमची बैलगाडी इथूनच जाते रोज हो हे आता तुम्ही मनात मांडणार नाही का त्याच्यातून तुडवून जाऊन का ते म्हणलं इथं जमत नाही म्हणलं उचला लागते म्हणलं लागते म्हणजे काय आता नाही उचलत म्हणलं मी गाडी इथंच मांडतो मी इथंच करायचं आहे मला ते हो काय करता तुम्ही काय करता का मारता का मला महाराज नाही हो भाऊ म्हणलं पण तुम्ही काही परमिशन घेतली का कोण कुठचे काय तुम्ही राजा म्हणलं इथं तुम्ही परमिशन न घेता कसं काय मांडलं हे ग्रामपंचायतची परमिशन आहे का तुमच्यापाशी आता येले काय आता काय ग्रामपंचायत परमिशन आणि हे लागलं तर घेतो बा मग आता मन सांगतो कुठं आहे सरपंच कुठं आहे सांगतो बा ते येले अरे ते नाही आहे घरी ते दवाखान्यात आहे तो हो ती सरपंच नाही उपसरपंच तिकडे दुसऱ्या गावाला जायला आहे हो माझ्या नातूच आहे उपसरपंच तर त्याचा मला फोन आला हो बगर परमिशनचं अजिबात इथं दुकान मांडू द्यायचं नाही म्हणे मग आता कसं द्या ना बा मग परमिशन द्या काय पावती फाडा ते फाडतो बा मी आता त्याला काय करावं आता पण दुकान तर मांडतोच मी आता हो दुकान काही मी आता वापस घेऊन जात नाही मी हो येणं जाणं बैलाला चारा टाकणं हे ते सरळ झालं माय आता मी आज तर जातच नाही लस करून राहिला मग तू म्हणजे आमच्या गावातून तू कसं काय करून राहिला तू थांबतो आता बा म्हणलं मी सरपंचाचा हे आहो ना आपलं उपसरपंचाचा आबोजी हो ना नाही ती मी नाही ऐकत ती उपसरपंचाची आबोजी म्हणजे लय दूरचं झालं ना आता ते उपसरपंचाला आणा इथं तुम्ही हो नाही तर मग सरपंचाला म्हणा काय आहे हो माया काय मी परमिशन घेतो तसं काय ऐकत नाही सरपंचालाच फोन लाव बरं फोन लाव तुम्ही थांब आता 1 मिनिट हो तसं काय ऐकत नाही तू थांब आता त्याच्या संग बोलून घे तू काय फालतूच कामं करून राहिले तुम्ही काय अडचणच नाही ना माहीन तुम्ही राजा फालतूच शिल्लक वाढून राहिले आता विषय नाही ना भाऊ कोणी काही धंदे टाकायचे एका दिवशी डाके पडले म्हणजे आमच्या गावात मग काय करा अजिबात नाही म्हणलं ते सरपंच संग बोला तुम्ही लावा म्हणलं डॅनी फोनला ते म्हणा डॅनी आबूजी आता डॅनी आबूजीला काय काम पडलं भेटली राहिले का म्हणा काय सांगवलं कशी हॅलो हां बोला डॅनी आबूजी काय म्हणता हो काय सरपंच साहेब हे कसं हो गावातनी हे म्हणलं भांड्यावाला आला राजा दुकान मांडलं रस्त्यातनी गाडी बैलाला जायले वांदी सरी म्हणलं याले सांगा समजावून याले आम्ही सांगून राहिलो ते ऐकून नाही राहिला अभिन तो घोर काय झालं द्यावर फोन द्या दिले काय कोण होय ते भांड्यावाला कोण होय द्यावर फोन द्यावर दिले बोला हो भाऊ म्हणलं बोला हे याची संग बोला सरपंच संग हो काय म्हणते पाहती हो बोला सांगा म्हणलं सरपंच साहेब सांगा म्हणलं यायले काही परमिशन नाही घेतली काही नाही रस्त्यात मांडलं यायनं सांगा बरं यायला समजू घ्या बोला म्हणलं सरपंच संग बोला आम्ही तर नसतं ताप आहे दवाखान्यातही सुकान नाही राहतात माणसाले हो द्या फोन द्या राम राम सरपंच साहेब मामा लुटेरे बोलतो म्हणलं मी हो तर म्हणलं हे आपलं भांड्याचं वानाचं दुकान आहे म्हणलं कसं आहे आपलं तात्पुरतं थोडंसं मांडलं होतं बा आता म्हणलं हे म्हणतात की इथून उठा तिथं बसा तिथून उठा तिथं बसा काय रे जो म्हणलं काय मी काय चोर हो का काय सांगा बा तुम्ही पण तुम्ही परमिशन कुठे घेतलं हो परमिशन सरपंच साहेब परमिशन नाही काही नाही विचारा द्यायले अरे कंदील बुडा कोण एवढा फोर्स करू राहिला म्हणा अरे हो पण म्हणलं तुम्ही राजू लुटेरे भाऊ काही परमिशन नाही काही नाही आणलं आपलं काही लावून दिलं चालत नसते ना असं गावात काही चोऱ्या माऱ्या झाल्या तर तुमच्यावर येईन ना ते फालतू नाही ना पहिल्यासारखं नाही राहिलं ना आपलं सरपंच साहेब आता काय इमानदारीने कामं सुरू आहे आता तुम्ही आता काय सांगावं तुम्हाला हे बा आम्ही काही जास्त दिवस राहत नाही बा हे बा लवकर निघतो बरोबर ठीक आहे म्हणा पण रस्त्यात नको मांडू ना ते थोडं साईडला घ्या
नाही ना हो सरपंच साईडले नाही त्याला म्हणा इथं मांडूच नका ना म्हणा हो कुठं खपते होते हे बा म्हणलं खपत नाही म्हणा सांगून देते निघा म्हणा इथून. नाही बा एखादं मग नसते म्हणतात कोणी करते तर जरा 4 पैसे कमावू द्या ना, काय अडचण आहे तुम्हाला, काही अडचण आहे का जास्त, मी त्याला सांगतो बरोबर, तुम्ही नका काळजी करू. हो ना आपण तुम्ही जायचे काय दवाखान्यात आहे? इकडे आमचे ताप होते ना घराचं, घरी कोण नाही राहत, वावराने जाते सरे. पण मग असं करा बा लस बा शनिवार लोक म्हणा बा द्यायला, शनिवारी लवकर उठा लागत म्हणा इथून. हो ना शनिवारला हे बा म्हणलं लुटेरे भाऊ, हो शनिवारी तुम्हाला कसं उचला लागन ती. हां शनिवार लोक जाता ना तुम्ही, कायले शनिवार लागते हो, 2 दिवसात आपलं जिकडे तिकडे, मी काय थांबणार आहो इथं. बरं ठीक आहे मग हे बा आपलं कंदीला बाजी फोन तुमच्याजवळ घ्या आता. मी काय म्हणतो काही काळजी करू नका, आम्ही येतोच ना आता उद्या, होते सुट्टी आम्हाला. आणि म्हणलं झाबरूले पाठवून देतो मी लक्ष ठेवासाठी. हो त्याला फोन करून बरोबर मी पाठवून देतो, काही विषय नाही. हो दुकानही बंद आहे आपलं, त्याला सांगतो मी दुकानही पाय बंद, त्याच्यावर लक्ष ठेवा. हो काही काळजी करू नका, शनिवारी आपल्याला येणंच आहे, जाते ते. हो ना तेच म्हणलं, पण कसं आहे बा हे बा नाही तर मग रविवारी मी बैरम येणार नाही रे बा, ते जर गेला नाही तर आता सांगू राहिलो तुले. हो बैरम तर नाही, हो बैरम कॅन्सल नाही करायचं म्हणलं, सांगू राहिलो. हो ना हो मग तेच म्हणून राहिलं, मग याले हे गावात जर असलं तर मी कसं मी येणार नाही. हो ना जातो म्हणते ते, शनिवारी जातो म्हणते ना. हो काही हरकत नाही, सांगून देते येईल म्हणा शनिवारी उठायचं म्हणा. हो काही हरकत नाही, जाऊ दे करू दे त्याला 2 दिवस धंदा आणि पाहता पुढचं पुढे. बरं ठीक आहे मग सांगतो. भाऊ म्हणलं करा मग आता, काही हरकत नाही. शनिवार लोक शनिवारीच लवकर घोंगडं उचला तुमचं काय. हा ठीक आहे मग चला चाल द्या आता, काही वांधा नाही, मांडा तुमचं दुकान, करा सुरू आता. ओके. अरे हो कंदीला भाऊजी मी काय म्हणतो, आमच्या डब्याचं सांग जाऊ घरी. हो शांताराम भाऊची इथं, देवदास भाऊची इथं, मा इथं. हो डबे तयार करून ठेवा म्हणा बायाले. हो झुंबर येऊन राहिला म्हणा. हो आज काही सुट्टी होत नाही आम्हाला संध्याकाळी. हो ठीक आहे मग ठेवतो. बरोबर हो ठीक आहे सांगतो मी. हो ठीक आहे.